आपल्याला पाहायला मिळते. अंडर 22 संघ आहे वाटतच नाही, कारण जी गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली आहे. कारण ह्याच वर्षापासूनच संघ खेळायला लागला आहे. खरं तर गेल्या वर्षी संघ खेळला आणि गेल्या वर्षी खरं तर 9 ट्रॉफीज जिंकल्या होत्या. पहा ही गुणवत्ता राहिली आहे. म्हणजे आता आन शेलीवर बरोबर आई गावदेवी केरणे अंडर 22 संघसुद्धा आपल्याला खेळताना येणाऱ्या कालामध्ये पाहायला मिळू शकेल. पुढच्याच बॉलवरती मात्र संधी निर्माण असेल. नवीन फलंदाज मैदानावरती डावखुरी आताच आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज राहुल पाटील. पुढचा बॉल ऑन हॅट्रिक आहे. गोलंदाज आशिष माली उडालाय झेल. पहिल्याच सामन्यामध्येही नक्कीच या ठिकाणी हॅट्रिक नोंदवली आहे. आशिष मालीने 4 बॉलवरती 3 विकेट संपन्न करत असताना एकही धाव न देता पहिल्याच मॅचमध्ये आशिष माली ठरलाय अंडर 22 संघाचा हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज. नक्कीच किंग मेकर म्हणून ज्याला गणलं जातं ते लोकनियुक्त सरपंच शैलेश शेठ माली यांचं गाणं आपण ऐकलं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर फार कमी वयामध्ये उद्योजक म्हणून सुरुवात केली. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्येही आज त्यांचं नाव सन्मानानं का घेतलं जातं त्याचं हे आपल्याला संगीत ऐकायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने यावर्षी त्यामध्ये मानाचा तुरा म्हणजे यावर्षी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पनवेल प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांचा संघ गेली 4 वर्षापासून संघर्ष करत होता. यावर्षी नक्कीच त्यांच्या हाताला ट्रॉफी लागली आणि खूप चांगले कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला PPLमध्ये पाहायला मिळालं. पुढचा बॉल नवीन फलंदाज. या बॉलवरती मात्र अराउंड द कार्पेट फटका केला फलंदाजाने आल्या त्यांनी जाणलं की आता मात्र प्रेशरमध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. विकेट फेकणं या ठिकाणी अधिक या ठिकाणी संघाला धोकादायक ठरू शकतं आहे. आणि आल्याला प्रथम पाटीलने या चेंडूवर 1 धाव नोंदवत असताना धावांचा श्री गणेशा 5व्या बॉलची वाट पाहायला लागली आहे. त्या दरम्यान सन्माननीय पाहुणे ज्ञानेश्वर गोंदी साहेबांचं आगमन झालेलं आहे. पाहुण्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती याबा. पुढचा बॉल पप्पू पाटील बऱ्याच वेळपासून ऑनस्ट्राईक केला होता. हलक्या हाताने ढकलला बॉलला शॉर्ट सिली मिडॉनला. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळते. या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 2 धावसंख्या अतिशय बिकट आपल्याला पाहायला मिळते. जो संघ सातत्याने मात्र मोठे फटके मारून पहिल्या ओव्हरमध्ये धावांची सुरुवात आणि धावांची लयलूट करताना पाहायला मिळतो आहे. तोच संघ पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 3 गडी बाद अशी या ठिकाणी अवस्था पाहायला मिळते. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतो तर तडब्यांच्या दिशेने एक व्हाईट कार आहे. ती अगदी रिफ्लेक्शन आमच्या कॅमेरामनच्या डोळ्यावरती येतं. ती थोडीशी बॅक मागे घ्यायची आहे प्लीज. तर या दरम्यान खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एंट्री ज्यांची होत आहे नाना शेठ प्रधान त्याचबरोबर निलेश शेठ प्रधान. अगदी बैलगाडा क्षेत्रामध्ये नावाजलेलं नाव सर्जा बैलाचे मालक. आणि अगदी आपण पाहिलं तर आज महाराष्ट्रभर ज्या नावाची चर्चा आहे ते म्हणजे नानाशेठ प्रधान आणि निलेशेठ प्रधान यांची या ठिकाणी एंट्री होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. आणि शिलेवान आणि शीतल इलेवन खेळणे आयोजित स्पर्धेमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम वेलकम. पुढचा बॉल खेळण्यासाठी पुन्हा एकदा पप्पू तयार आहे. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. इथे फुलवलनच्या बॉलला विरकवण्याची क्षमता दाखवली होती. तिथून मात्र हा झेल सुटलाय. पहा पहिल्या ओव्हरमध्ये काय दर्जेदार फिल्डिंग दाखवली आहे. आता मात्र या ठिकाणी अंदाज चुकला आणि पप्पू सारख्या फलंदाजाला जीवन लाभलं. झेल जरी सुटला तरी मात्र मोठ्या फलंदाजाला जीवनदान लाभलेलं आहे. नानाशेठ प्रधान आणि निलेश प्रधान यांची या ठिकाणी आपण पाहतो आगमन होत असताना व्यासपीठावरती आपलं आन शिलेवन आणि शीतल इलेवन संघाच्या आयोजित स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल पुढच्या बॉलवरती टॉपेज लागली आहे. यष्टीरक्षक सज्ज. पुढच्याही बॉलवरती मात्र सफलता मिळाली आहे. प्रथम पाटील ज्याने खातं खोललं होतं नुकतंच तोच मैदानातून बाहेर झालाय.
नवीन फलंदाज रुपेश साळुंखे आपल्याला पाहायला मिळतोय. युनायटेड क्रमांक 6व्या क्रमांकावर हा फलंदाज चाललाय, कारण अगदी आपण पाहिलं तर 4 फलंदाज अगदी 8 चेंडूंमध्ये बाद झालेत आणि धावसंख्या लागली ती मात्र फक्त 3 धावा. आणि या मैदानाचा आपण एकूणच विचार केला तर आउटफील्ड फास्ट आहे, अगदी चांगलीच आहे, मात्र फटकेबाजी अजूनही होत नाही मैदानावरती. रुपेश गेलाय, पाहूया येणाऱ्या षटकांमध्ये ही पार्टनरशिप त्यांना इथे चांगली करावीच लागेल, कारण मैदानाचा एकूणच विचार केला तर धावा इथे भरपूर प्रमाणात होताना पाहायला मिळू शकतील. आणि इथून काय घडलंय, अजून एक फलंदाज बाद झालाय. अगदी प्रेशर फलंदाजीवरती पाहायला मिळते रुपेश सारख्या फलंदाजावरती, आणि त्याने सुद्धा हलकासा पुश करण्याचा प्रयत्न केला. टॉप एज लागली आहे, लगेचच मैदानातून तो बाहेर झालाय. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने हिंद केसरी म्हणजे मानाचा तुरा, जी केलेली मेहनत आपल्या बैलाने, आणि खऱ्या अर्थाने आज बैलांच्या नावाने आपलं सुद्धा नाव जेवढं मोठं होतंय त्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करावे लागतात. आणि अगदी या बॉलवरती सुद्धा विकेट संपन्न झाली. काय चाललंय मैदानावरती, दुसऱ्या षटकात दुसरी हॅट्रिक. आज काय घेऊन आलाय, काय या ठिकाणी प्लॅनिंग करून आलाय. यावेळेस आहे गावदेवी अंडर 22 संघ केरळ संघाने मात्र लगातार दुसऱ्या ओव्हरमध्ये हॅट्रिक नोंदवली आहे. गोलंदाज यावेळेस क्षितिज माली. तर पहिल्यांदाच पाहायला मिळते की लगातार दुसऱ्या षटकांमध्ये ही हॅट्रिक झाली एखाद्या संघाची, आणि तोही संघ अगदी आपण पाहिला तर गेल्या वर्षीच या टेनिस विश्वामध्ये आलाय, आणि या वर्षी अगदी टेनिस विश्व दरानं सोडत असताना क्षितिज मालीने सुद्धा हॅट्रिक नोंदवली आहे. आणि म्हणूनच तर क्षितिज मालीबद्दल म्हटलं जाईल की पनवेल प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूची का निवड झाली होती, त्याची गुणवत्ता आणि मेहनत आता आपण मैदानावरती पाहतोय. आणि राजाराणी घोटसारख्या बलाढ्य संघासमोर लगातार दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आहे. क्षितिजचा पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलायचा होता, ते साहस करणं गरजेचं आहे फलंदाजांना, ते होत नाही मैदानावरती, कारण पप्पू पाटील अजूनही तुमचा फलंदाज शाबूत आहे, ज्याच्याकडे फार मोठी क्षमता आहे. तो अजूनही मैदानावरती 2 षटकांमध्ये किमान 30चा पल्ला या संघाला गाठून देऊ शकतोय, मात्र त्याला साथ मिळत नाही. अगदी आपण पाहिलं तर नवीन फलंदाज राजा मैदानावरती गेलाय, त्याने साथ देणं तेवढंच गरजेचं आहे. ती साथ मिळू शकेल का, आणि गुणवत्ताधारक गोलंदाजी आपल्याला मैदानावरती क्षितिजची पाहायला मिळते. बॅटची कडा लागली ती यावेळी सुद्धा. पप्पूने मात्र धाव घेणं टाळलं, कारण त्याला माहीत आहे पुढच्या षटकामध्ये आपल्याला स्ट्राईक घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. धावफलकावर धावा फक्त लागल्यात त्या 3, आणि गडी बाद झालेत ते मात्र 6, आणि एक वेगळंच धावसंख्येचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते धावफलकावरती. अगदी आपण पाहिलं तर यावर्षी 3-4 एंट्रीमध्ये 2 वेळा चॅम्पियन राहिला आहे संघ. आता खऱ्या अर्थाने धक्के देण्यासाठी तयार झाला आहे संघ. बॉडी लँग्वेज पाहिली तर अगदी उत्साह या संघामध्ये संचारला सारखा वाटतोय, आणि तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी ज्या संघाकडे आहे तोच हा संघ आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस. अंडर 22 आई गावदेवी केरडे संघ, आणि समोर आपल्याला पाहायला मिळतं राजाराणी गोड संघ. सातत्याने या टेनिस विश्वामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. आज मात्र खूप अडचणीमध्ये आहे, बिकट अवस्थेमध्ये आहे. पप्पू मात्र वेगळ्या स्ट्रॅटर्जीने फलंदाजी करणार का, हा तेवढाच मोठा प्रश्न असताना आता 2 षटकं बाकी आहेत. नवीन गोलंदाज राज गोंधली पाहायला मिळतोय. येणाऱ्या षटकामध्ये जर अगदी स्ट्राईक स्वतःच्या हातामध्ये ठेवली तर मात्र मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते, आणि त्याच वेळेला अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा झेल लँड झाला. त्याद्वारा दुसरीचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक घेणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे, कारण प्रत्येक बॉलवरती तर धाव येणं गोट टीमसाठी सुद्धा ते कार्य करत असताना पाहायला मिळतंय. कारण 2 धावा येत असताना धावा लागल्या त्या मात्र 2 षटकं एका चेंडूच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 5 धावा. अगदीच आपण पाहिलं तर व्यासपीठावरती ज्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या वतीने, आणि हा पटका चांगला आहे पहिला वैला, आणि इथून मात्र हा एका टप्प्याने बॉल चाललाय चौकारच्या दिशेने. पहिला वैला चौकार या स्पर्धेमधला.
पाटीलही गेलेला आहे. आता खूप बिकट अवस्था झाली आहे. ज्याच्याकडे अपेक्षेने डोले लावत होता गोट संघ की पप्पू जर शेवटपर्यंत खेळला तर मात्र धावा किमान आपण या ठिकाणी एक चॅलेंजिंग टोटल उभी करू शकतोय. ते काही घडलं नाही मैदानामध्ये आणि पप्पू पाटील अगदी निराश अवस्थेमध्ये 7व्या गडाच्या मोबदल्यामध्ये मैदानातून बाहेर चाललाय. त्याच दरम्यान आपण पाहतो व्यासपीठावरती उपस्थित प्रदीप माळी, रायगड जिल्हा परिषद किरणे शाळा अध्यक्ष, त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय लोकनियुक्त सरपंच शैलेश शेठ माळे यांच्या वतीने 1 नंबरचं पारितोषिक, त्याचबरोबर निलेश शेठ प्रधान सर्जा बैलाचे मालक यांच्या वतीने 2 नंबरचं पारितोषिक, आपल्याला 1 नंबरचं पारितोषिक या दोघांच्या वतीने आहे. त्याचबरोबर बाबुराव शेठ पाटील यांच्या वतीने 2 नंबरचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि अशोक शेठ धुमाल यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेसाठी 3 नंबरचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, परम आलेला आहे आणि पहिला बैला या ठिकाणी अवांतरचा चेंडू घोषित केला पंचांनी. अवांतरची का होईना इथून मात्र धाव आली आहे. आता मात्र अतिशय बिकट अवस्थेमध्ये सापडलेला संघ काय करणार मैदानावरती. त्याचबरोबर राजेशजी गोंदली साहेब यांच्या वती उपसरपंच राजेंद्र गोंदली साहेबांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलेलं आहे आणि शिलेवन आणि शीतल संघाच्या वतीने आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. उंची जास्त गाठली होती, अगदी अगदी पुण्यामध्ये पडत असताना शेती चेंडूवर धावला होता. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलने मात्र धावपलक पुढे सरकत असताना अजून दुहेरी अंकाची धावसंख्या गाठण्यासाठी वेळ लागेल, कारण मैदानावरती फक्त वेळ इथं मात्र गाठली आहे, कारण चौकार होता मागच्या बॉलवरती आणि त्यानंतर 11 धावा धावसंख्येवरती लागलेल्या आहेत. राजा स्ट्रायकिंग गेला अगदी या षटकातला. अजून चेंडू काही शिल्लक आहेत. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला, मात्र क्षेत्ररक्षक आहेत तुडे. अगदी चेंडू अडवला जाईल तोपर्यंत फक्त सिंगल पूर्ण झाली. पहा आत्तापर्यंत आपण पाहिले ना या षटकांचं विश्लेषण, एक चेंडू बाकी जरूर आहे, पण प्रत्येक बॉलवरती सिंगल आहे, एकच फक्त चौकार आलेला आहे. अन्यथा बाकी चेंडूवरती विकेट संपन्न झालेले आहेत. 7 विकेट बाद झालेले आहेत मैदानावरती आणि धावा लागलेल्या आहेत फक्त आणि फक्त 12 धावा. कलपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत असताना गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतात. हलक्या हाताने ढकललाय बॉल, लांगोनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती क्षितिज झालाय. मागच्या 3 चेंडूवरती क्षितिजचं आपण क्षेत्ररक्षक पाहिलं, यावेळी थोडीशी चुकी झाली. त्यानंतर दुसरीमध्ये परिवर्तित करत असताना 2 धावा लागल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 7 गडी बाद धावा लागल्यात. अभिषेक आम्हाला सांगतायत की 14 धावा आत्तापर्यंत लागल्या धावसंख्येवरती. एक सन्मानजनक बॅटिंग टोटल, चॅलेंजिंग टोटल उभं करायचं असेल तर किमान 30चा आकडा पार करणं गरजेचं आहे. आणि ती टोटल इथे उभी करणार का, तर परम आहे मैदानावरती, त्याचबरोबर राजा त्याला साथ देतोय आणि अजूनही सिंगल डबलने त्यांची धावसंख्या पुढे वाढवण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि पुढील सामना होणार आहे मैदानावरती सृष्टी विलेवन पापडीचा पाडा विपक्ष पालेश्वरी पाली या संघाला आम्ही पहिला ऑफिशियली कॉल देत आहोत की इनिंग संपल्यानंतर लगेच आपण टॉससाठी व्यासपीठावरती या. शुभम गोंदली गोलंदाजी मार्गवरती आहे. चारही गोलंदाज आपण रनअप पाहिला ना तर सेम आपण पाहायला मिळाला आहे आतापर्यंत आणि तीच गुणवत्ता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून अजूनही डॉट बॉल येतो आहे. अगदी प्रेशराईज केले करत त्याने राजाराणी गोट संघाला. ज्या प्रकारे हा संघ नेहमी हल्लेबाजी करत असतो, नेहमी षटकार सरकाराची आतषबाजी पप्पूजी आपण पाहतोय, त्याची बॅटसुद्धा आज शांत राहिली आणि इतर फलंदाजांनी सुद्धा अगदी साथ दिली नाही त्याला. आणि त्याच वेळेस स्कोअर कार्डवरती फक्त 14 धावा पाहायला मिळतात. बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाही अगदी आपण पाहिलं तर. आणि त्यानंतर मात्र शॉर्ट शिली मिडॉनला क्षेत्ररक्षक धावला, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. 4ही गोलंदाज आपण पाहिले तर आशिषने फक्त 2 धावा दिल्या. त्यानंतर मात्र आपण क्षितिजच्या पाहिला गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव दिली. राज गोंदलीच्या षटकामध्ये अगदी आपण पण धावपलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळाला. आणि या षटकामध्ये शुभम गोंदली गोलंदाजी करत असताना 1 धाव आत्तापर्यंत धावपलकावरती लागली आहे. 15चा स्कोर कार्ड पाहतोय. अगदी बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आउटसाईड ऑफ द ऑफ स्टंप, पण त्यांचा वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतं. अवांतरची ही दुसरी धाव आणि सांघिक धावपलक बदलत असताना आतापर्यंत लागल्या 16 धावसंख्या लागली धावपलकावरती. 4 षटकांच्या मॅचमध्ये एवढा बलाढ्य संघ आज ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याचं एकमेव कारण समोरच्या संघाने केलेली अचूक टप्प्याची गोलंदाजी. थोडासा बाऊन देण्याचा प्रयत्न परमला सुद्धा या ठिकाणी बीट करत असताना हा डॉट बॉल फेकलाय. तिने
चारी षटकांची गोलंदाजी आपण पाहिले तर तेवढाच रणअप तेवढीच गुणवत्ता इथे सिद्ध केलेली आहे या चारी गोलंदाजांनी. आणि अगदी आपण पाहिलं तर फक्त एक चौकार आला आहे पूर्ण इनिंगमध्ये. अजूनही काही चेंडू जरूर शिल्लक आहेत. तो चौकार षटकारांचा प्रयत्न परम पोर्जीचा जरूर पाहायला मिळतो आहे. मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाही. चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क होत नाही. आणि निरंतर आपण पाहिलं ना तर डॉट बॉल भरपूर या सत्रामध्ये आपण पाहिले आत्तापर्यंत. म्हणजे तुमचे 7 गडी बाद झाले ते 7 चेंडू. आणि इतरही आपण बॉल पाहिले ना तर लगातार डॉट बॉल येत आहेत. जवळजवळ 5 इतर चेंडू डॉट आलेत. पण 2 षटकं तुम्ही डॉट खेळली आहेत. आणि त्याचमुळे धावसंख्या अगदी संकुचित राहिली धावसंख्या. पुढचा बॉल अलाउन द कार्पेट कोलवर टप्प्याचा बॉल होता. या चेंडूवरती सुद्धा क्षितिज चेंडूवरती धावला आहे. तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. धावपलकावर धावा लागल्या त्या मात्र 17 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या मॅचमधला. पुढील सामना होणार आहे सृष्टी 11 पापडीचा पाडा विपक्ष पालेश्वरी पाले. दोन्ही टीमच्या संघाला आम्ही आता दुसरा कॉल करतोय कारण इनिंग संपणार आहे. तर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच्या. शेवटचा बॉल या बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे. पुन्हा एकदा क्षितिज आणि काय टप्पा लगेच झेल पकडलाय. आणि एका टप्प्याने बॉल सुद्धा तेवढाच वेगाने फेकला जरूर. आता दाढी चुकी आहे शेवटच्या बॉलवरती कारण बॅकअप नव्हतं. 2 आणि या 4 प्लस मतलब 6 धावा या चेंडूवरती मिळाल्या. पहा या 6 धावा अगदी खूप महत्त्वाच्या आहेत राजाराणी घोड संघासाठी. कारण एकही षटकार आला नव्हता आणि त्याच वेळेला चेंडू पकडला सुद्धा होता. थ्रो खराब आला, बॅकअप नव्हतं आणि लॉंग स्टॉपमध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या 6 धावून पोचली आहे 23 धावसंख्येवरती. त्याच दरम्यान सन्माननीय पाहुणे तकदीरजी गोंदली साहेब आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. आणि आपण जाऊया व्यासपीठाकडे. तिथून या व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जाईल. हॅलो चेक. तर व्यासपीठावरती सन्माननीय पाहुणे या स्पर्धेसाठी आलेत. या पाहुण्यांचा मान सन्मान आम्ही ते आता करतोय. अंश 11 शीतल 11 केरने 30+ स्पेशल एक दिवसीय स्पर्धा 12 संघांना प्राधान्य मिळालं. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथम क्रमांकाला एक बोकड किंवा मेंढा आपण म्हणू शकतो. द्वितीय क्रमांक देखील एक बोकड मेंढा आणि तृतीय क्रमांक 5 कोंबडे. आगळी वेगळी स्पर्धा आहे. आणि प्रथम पारितोषिक 24,000, द्वितीय पारितोषिक 12,000, तृतीय पारितोषिक 6,000 रुपये आणि भव्य चषक. तर व्यासपीठावर पाहुण्यांचा आपण सन्मान करूया. छोटा सर्जा नामांकित महाराष्ट्र नाही संपूर्ण भारतामध्ये ज्या नावाची चर्चा होते ती चर्चा म्हणजे छोटा सर्जाचे मालक. आणि आज छोटा सर्जा स्वतः या स्पर्धेमध्ये येणार आहे. परंतु त्यांचे मालक नानाशेठ प्रधान आणि मी विनंती करतो त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. शैलेश माली साहेब या स्पर्धेचे आयोजक आहेत. सरपंच आपल्या शुभ हस्ते नानाशेठ प्रधान साहेबांचं आणि निलेश शेठ प्रधान साहेब सर्जा बैलाचे मालक या दोघांचा इथे सन्मान करायचा आहे. थँक्यू. तर मी विनंती करतो सन्मान्य उद्योगपती प्रदीप माली आपण निलेश शेठ प्रधान साहेबांचा सन्मान करायचा आहे. प्रदीप शेठ माली या. निलेश शेठ प्रधान छोटा सर्जा बैलाचे मालक. संपूर्ण भारतामध्ये ज्या नावाची चर्चा होते आणि जे नाव सातत्याने हायलाइट असतं छोटा सर्जाचे मालक कोण तर घोटगावची ओळख. आणि संपूर्ण महाराष्ट्राची आता ओळख बनलेत. एकच नाद बैलगाडा शर्यत छोटा सर्जा ब्रँड ज्याला म्हटलं जातं ते निलेश शेठ प्रधान यांचा सन्मान. अशोक शेठ धुमाल यांचा इथे सन्मान. अशोक शेठ धुमाल. मी संदीपजी माली यांना विनंती करतो या संदीपजी माली तुम्ही अशोक शेठ धुमाल यांचा सन्मान करायचा आहे. हे आमचे त्रिमूर्ती आहेत प्रदीप शेठ माली गोल्डन मॅन, शैलेश शेठ माली आणि संदीप शेठ माली यांचं आयोजन. अशोक शेठ धुमाल यांचा सन्मान आपण करूया. यानंतरचा सन्मान असेल केरने गावचे उपसरपंच ज्यांच्याकडून 5,000 रुपये देण्यात आले असे सन्माननीय राजेंद्र गोंदली साहेब यांचा इथे यथोचित
सन्मान केला जाईल. मी पांडुरंग माली यांना विनंती करतो. पांडुरंगजी माली, तुम्ही उपसरपंच राजेंद्र गोंधली यांचा सन्मान करावा. सन्मान्य अशोक गोंधले सदस्य आहेत, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. सन्मान सोहळा व्यासपीठावरती होत आहे. 31 डे स्पेशल स्पर्धा, एक दिवसाची स्पर्धा आणि किती सुंदर आयोजन आहे बघा संतोष सर, पाहण्यासारखं आहे हे आयोजन. नेत्रदीपक सामना सुरू ठेवायचा, पंच सन्मान सोहळा सुरूच राहणार. यानंतर सन्मान केला जाईल ज्यांच्या सन्मानासाठी स्वतः फलंदाजाने मोठा फटका मारला आहे. उद्योग मॅन प्रदीप शेठ माली यांचा सन्मान इथे केला जाईल. सन्मान्य रमेशजी माली यांचा यथोचित सन्मान आम्ही आता इथे करतोय. आयोजकांना विनंती की रमेशजी माली यांना आपण सन्मानित करावं. आयोजक कमिटी साजेश माली, अक्षय गोंधले, जे आमचे मेंबर आहेत, तुम्ही सन्मान करा. तर पुढे या. टॉस साठी दोन्ही कॅप्टन आले, तर टॉस इथे आपण करूया. शैलेश शेठ माली टॉस साठी पाहुणे, प्रदीप शेठ माली आणि बाई शेठ प्रधान या, तुम्ही या. दोघांनी यांच्या शुभ हस्ते टॉस होणार. कॅप्टन समोर आलेत, या प्रदीप शेठ माली या. छोटा सर्जाचे मालक प्रधान साहेब, तुम्ही देखील यायचंय. तकदीर गोंधली यांचा इथे आपण आता सन्मान करतोय. याच दरम्यान सन्मान्य बाबूराव शेठ पाटील यांचे इथे आगमन झाले. सन्मान्य बाबूराव शेठ पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या बाबूराव शेठ पाटील. पालेश्वरी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. सन्मान सोहळा एका ओव्हरपर्यंत आपण इथं पूर्ण करूया आणि त्यानंतर 3 ओव्हरमध्ये किती धावा राहतील याचा आपण अंदाज घेऊया. सन्मान्य तकदीर गोंधली यांचा इथे सन्मान केला जाईल. अक्षय गोंधली सन्मान घ्या. चला तकदीर गोंधली यांचा सन्मान करा लगेच. साजेश किरण दादा, पुढील पाहुण्यांचा सन्मान तुम्ही घ्या. आयोजक कमिटी, धाव फलकावरती 15 धावा. अंडर 22 केरने. किरण गोंधली यांचा सन्मान आपण इथे करतोय. हा सामना लवकर संपेल की काय असं हे चित्र पाहायला मिळतोय आणि काय फॉर्म मध्ये हा संघ आहे. सन्मान्य बाबूराव शेठ पाटील यांचा आपण सन्मान करूया. मी शैलेश शेठ माली, तुम्ही विनंती असेल सरपंच साहेब, बाबूराव शेठ पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं. धन्यवाद. आणि बाबूराव शेठ, तुमच्या सन्मानासाठी पुन्हा षटकार आलाय. बघा तुमच्यावर प्रेम. बाबूराव शेठ पाटील आले आणि सन्मान त्यांचा षटकाराने होतोय. इस तर खासियत है. ये तो शुरू होते खत्म हो गया. बहुत फास्ट है क्रिकेट. मंगलदास माली साहेबांचा आपण सन्मान करतो. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये बाबूराव शेठ पाटील यांना आपण पाहतोय. त्यांचा सन्मान तृतीय क्रमांक आणि मंगलदास शेठ माली यांचा किरणजी मंगलदास माली यांचा सन्मान करा आपण. नानाशेठ प्रधान साहेबांकडून 5,000 रुपये देण्यात आले. धन्यवाद नानाशेठ प्रधान साहेब. स्पर्धेला प्रदीप शेठ माली असतील, त्याने देखील 5,000चं योगदान दिलंय. आमचे खास मान्यवर आज दिवसभर येतच राहतील ते. आणि छोटा सर्जाची रॉयल एंट्री होणार आहे बघा. अंडर 22 संघ जिंकलाय केरने. अभिनंदन. 1 साइड आणि राजाराणी घोट संघ तुम्हाला
ऑल द बेस्ट, हार्ड लक. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. गोलंदाज मॅन ऑफ द मॅच. दोघांनी चांगला खेळ केलाय. दोघांनी या चला, भरपूर कन्फ्युजन आहे. आशिष माली आणि क्षितिज माली दोघा मॅन ऑफ द मॅच आहेत. दोघांनी हॅट्रिक घेतली, 2 आणि 1 धाव दिली. चला, 6 विकेट घेतले दोघांनी. दोघांनी या आणि हा पुरस्कार संदीप माली, पांडुरंग माली साहेबांना विनंती की तुमच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाज दोघे ठरले. दोघांनी हॅट्रिक घेतली, 3 विकेट, 6 विकेट दोघांनी घेतले. त्यामुळे दोघांना हा चषक इथे देण्यात येईल. प्लेअर ऑफ द मॅच. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या दोन्ही बॉलरसाठी. यावर्षी हा संघ भरपूर फॉर्म मध्ये, भरपूर चषक जिंकलाय. अभिनंदन. किरणे संघ अंडर 22